जास्त नंबर। हा सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। मात्र आत्ताच्या घडीची एक ताजी अपडेट आलेली आहे। अशोक खरातच्या घरी आता एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। मीर गावातल्या घरी त्याचं एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। कल्पना खरातला या क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कल्पना खरातवर सुद्धा शिर्डीतल्या एका जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे कल्पना खरातला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशोक खरातच्या घरी आता एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। कल्पना खरातला अटक होण्याची शक्यता आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय घराची। आता या ठिकाणी नाशिकमधलं घर आहे। नाशिकमधल्या घरी हे एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। काही अधिकारी गेट बाहेर सुद्धा उभे आहेत, तर काही अधिकारी गेटच्या आतमध्ये गेलेले आहेत। आत्ताच्या घडीची ही ताजी अपडेट आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून कल्पना खरात या चौकशीच्या कक्षेबाहेर होत्या, मात्र आज त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला आहे। शिर्डीमध्ये 4 एकर जमीन खरेदी प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे। अशोक खरातसह त्या सह आरोपी आहेत, त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे आणि याच कारवाईसाठी एसआयटीचं पथक दाखल झाल्याचं समजतंय। अशोक खरातच्या घरी आता एसआयटीचं पथक दाखल झालंय। नाशिकमधलं हे त्यांचं घर आहे। अशोक खरातची अनेक ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता आहे, यापैकी एक घर म्हणजे नाशिकमधलं हे घर आहे। या निवासस्थानी काही वेळापूर्वी एसआयटीचं पथक दाखल झालं, त्यावेळची ही दृश्य आहेत। एसआयटीचे अधिकारी आता अशोक खरातच्या घरी दाखल झालेले आहेत। महिला अधिकाऱ्यांचा सहभाग या पथकामध्ये आहे, त्यामुळे अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अटक होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये एसआयटी पथकाच्या कारवाईची ही दृश्य आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। राहुल, एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे, पथकात कोण कोण आहेत आणि असं कळतंय की कल्पना खरातला अटक होण्याची शक्यता आहे। कल्पना खरात या घरात आहे का? खरं तर आपण जर बघितलं तर ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की एसआयटीचं पथक हे कल्पना खरात आणि अशोक खरात याच्या घरी दाखल झालेलं आहे। खरं तर दुपारीच शिर्डीचं एक पथक देखील कल्पना खरात हिच्या शोधासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झालं होतं, तर एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना झालं होतं। परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता एसआयटीच्या माध्यमातून त्यांच्या घराची तपासणीही केली जाते। बघितलं जाते की कल्पना खरात आतमध्ये आहे का नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी घराला लॉक असल्याने मध्ये जाण्यास अडचणी देखील येतात। राहुल, कल्पना खरातला अटक करण्यासाठी हे पथक दाखल झालंय की इतर काही गोष्टी किंवा तपासाचा एक भाग म्हणून हे पथक इथे दाखल झालंय? काही माहिती मिळू शकली आहे का? खरं तर शिर्डी जमीन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आजच 2 आरोपींना शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये शिर्डी कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर कल्पना खरात हिच्या देखील शोधासाठी दुपारपासूनच पथक हे रवाना झालेले होते। परंतु आपण जर आता या ठिकाणी बघितलं तर पथक हे बाजूने एसआयटीचं पथक हे त्यांच्या घरा अशोक खरात यांच्या अगदी राहुल, आता बाहेर आलेले आहेत एसआयटीचे अधिकारी, आपण जाऊयात काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण ऐकूयात। कॉपरेट करा। अरे बूम खाली गेलं, सगळ्या बूम टाकून राहिले। टाकले कुठं पाय आम्ही चौकशी तुम्ही बाजूला कुठल्या प्रकरणात चौकशी करतात? कुठल्या गुन्ह्यात चौकशी करताय आपण आणि कशा संदर्भात? एसआयटी पथकाच्या महिला अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे आणि कारवाईसाठी हे पथक दाखल झाल्याचं त्या म्हणतात, मात्र कोणताही तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकमधल्या अशोक खरातच्या घराच्या बाहेरची दृश्य आहेत। एसआयटीचे अधिकारी अशोक खरातच्या या घरी दाखल झालेले आहेत। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अटक करण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याचं बोललं जाते, मात्र कोणतीही माहिती देण्यास एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे। जवळपास 6 ते 7 अधिकाऱ्यांचं हे पथक आहे। पुन्हा एकदा राहुल वाघ यांच्याकडे जाऊयात। राहुल, कल्पना खरात खरं तर या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यापासून दूर होती, मात्र आज पहिला गुन्हा शिर्डीतल्या 4 एकर जमीन खरेदी प्रकरणात कल्पना खरात विरोधात दाखल झाला आणि त्यानंतर ही कारवाई वेग पकडते। मात्र इतर सदस्य, खरातचा मुलगा, खरातची मुलगी, हे सदस्य कुठे आहेत, त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? खरं तर आपण जर बघितलं तर कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येते। तर अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असून ते आता साईडचा रस्त्याने अवलंब करून घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय। खरं तर घराला लॉक असल्याने एसआयटीला मध्ये जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे त्या साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत की घरात कोण आहे की याची तपासणी आता एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांमध्ये 3 ते 4 महिला अधिकारी देखील आहेत। राहुल, अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महिला अधिकाऱ्यांचा भरणा या पथकामध्ये अधिक दिसतो, त्यामुळे साहजिक आहे की कल्पना खरातला अटक करण्यासाठी हे पथक आलं असावं।
पण कल्पना खरात फरार असल्याचं कळत आहे. पण गेल्या काही दिवसात म्हणजे जवळपास आता अशोक खरात प्रकरण समोर येऊन जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी लोटलेला आहे. या सगळ्या कालावधी दरम्यान कल्पना खरात सार्वजनिक जीवनात वावरत होता का, कुठे त्या दिसल्या होत्या का, किंवा इतरत्र त्यांचे व्यवहार काही सुरू होते का? खरं तर नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरात याला पहिली पोलीस कोठडी सुनावण्यावेळी स्वतः कल्पना खरात हे नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर होता आपल्या मुलांचं. मात्र दुसरी ज्यावेळेस पोलीस कोठडी सुनावली होती 5 दिवसाची, त्यावेळेस मात्र त्या अनुपस्थित होतात. त्यावेळेस पासूनच कुठेतरी चर्चा होती की खरातच्या कुटुंबियाला कुठेतरी सुगावा लागला होता की आपल्यावर देखील काहीतरी कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्या अनुषंगाने ते आधीच फरार झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येते. राहुल, अजून एक तांत्रिक मुद्दा आहे, म्हणजे तो SITच्या अधिकाऱ्यांकडून कदाचित स्पष्ट होऊ शकेल, पण त्या संदर्भात गेल्या काही दिवसात SITचे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून काही माहिती मिळू शकली का? मुद्दा असा आहे की अनेक व्हिडिओमध्ये अशोक खरातच्या शेजारी त्यांची पत्नी कल्पना खरात ह्या बसलेल्या दिसत आहेत. अशा वेळेला जर अशोक खरात या सगळ्या प्रकरणात हे व्हिडिओ आणि पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात असतील तर कल्पना खरात सुद्धा या व्हिडिओमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो का, किंवा त्यांच्यावर सुद्धा चौकशीचा फास आवळला जाऊ शकतो का? खरं तर आपण जर एकंदरीत बघितलं तर अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. त्या अनुषंगाने आता SIT कडून तपासाला वेग आलेला आहे. त्यामुळे आता SITचं पथक ऑन ऍक्शन होऊन या सर्व गोष्टींची बारकाईने चौकशी करताना आपल्याला दिसून येते. खरं तर एकंदरीत जर आपण आत्ताच बघितलं तर अशोक खरात याच्या घरात जाण्यासाठी पुन्हा आता SITचे अधिकारी प्रयत्न करतायत, मात्र त्यांना आतमध्ये जाण्यात अपयश येते. खरं तर आतमधूनच कुलूप लावल्या गेल्या असल्यामुळे त्यांना मध्ये जाण्यास अडचणी निर्माण होतात. राहुल, मला जरा नीट तपशीलवार सांग की हे जे निवासस्थान आहे अशोक खरातचं, हे निवासस्थान साधारण किती गुंठ्यामध्ये पसरलेलं आहे? आणि आम्ही बघतोय की काही वेळापूर्वी या महिला अधिकारी एका गेटमधून आत गेल्या होत्या, मात्र आता त्या दुसऱ्या गेटच्या इथं उभ्या असलेल्या दिसत आहेत. कशी नेमकी रचना आहे या निवासस्थानाची? खरं तर आपण जर बघितलं तर अशोक खरात याचं घर एका उच्चभ्रू वस्तीमध्ये स्थित आहे. त्याच घराच्या परिसरामध्ये 3 ते 4 नाशिकचे माजी आमदार देखील वास्तव्य करतात. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर त्याच्या घराचा साधारणतः 5000 स्क्वेअर फूट मध्ये हा सर्व आलिशान बंगला असल्याचं आपल्याला प्राथमिक दर्शनी दिसून येतंय. तर बाजूच्या घरातनं SITच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता की बाजूच्या घराच्या माध्यमातून आपण खरातच्या घरात जाऊ शकतो का, याची पडताळणी SITच्या महिला अधिकाऱ्यांकडनं करण्यात होती. मात्र त्यांनाही त्या गोष्टी करण्यास अपयश आलं. खरं तर त्या महिला अधिकारी असल्याने त्या उडी मारून देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अपयश आल्याने ते पुन्हा मेन गेटने जाण्याचा प्रयत्न करतात. कदाचित इतर पोलीस कुमक मागवून गेट तोडून किंवा मग कशाचा तरी वापर करून देखील त्या आतमध्ये जाण्याची आता शक्यता आहे. म्हणजे राहुल, आता जी दृश्य आम्ही पाहतोय या दृश्यामध्ये एक बंगला दिसतोय ज्याच्या बाहेर एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज वॅगन उभी आहे. हा जो बंगला आहे तो अशोक खरातचा बंगला आहे का, की हा शेजाऱ्यांचा बंगला आहे आणि तिथून ते अशोक खरातच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतायत? खरं तर आपण जर बघितलं तर हाच तो तृप्त बाला बंगला आहे. यामध्येच आलिशान जी मर्सिडीज गाडी आहे, जे काही दिवसांपूर्वी आरोप करण्यात आला होता की खरातला एका जणाने मर्सिडीज गाडी ही भेट म्हणून दिली होती, ती जी गाडी उभी असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे. तर एकीकडे बघितलं तर हा त्याचाच बंगला आहे आणि त्याच्या बंगल्याच्या बाहेर अशोक खरात आणि कल्पना खरात अशा नावाची पाटी देखील आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा अशोक खरात याचाच बंगला असून आता SITचे पथक त्याच्याच बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल. या अपडेट्सवर आपली नजर असेल तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय नाशिकमध्ये SITचं पथक अशोक खरातच्या घरी दाखल झालंय. कल्पना खरातवर आज शिर्डीमध्ये 4 एकर जमीन खरेदी प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातसह त्या सह आरोपी आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा अटक होऊ शकते. आणि महिला अधिकाऱ्यांचं हे पथक आहे, त्यामुळे कदाचित कल्पना खरातच्या अटकेसाठी या महिला अधिकाऱ्यांचं पथक दाखल झाल्याचं बोललं जात आहे.